लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये जमा होणार असल्याची. तर पहा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्कीच हे 6,000 रुपये जमा होणार का? आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 6,000 रुपये जमा होणार? याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. पहा, लाडक्या बहिणीसाठी आपण या व्हिडिओमध्ये दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आज आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आणि तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झाले का? म्हणजेच मे महिन्याचा जो लाभ होता 1,500 रुपयाचा, तो तुमच्या खात्यात जमा झाला का? हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. तर पहा मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी कोणत्या दोन बातम्या महत्त्वाच्या आहेत, कोणत्या दोन बातम्या आनंदाच्या आहेत, त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत, तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी ज्या योजनेमध्ये पात्र असलेल्या आहेत त्यांच्यासाठी मोठी महत्त्वाची बातमी, एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे जे फेब्रुवारी ते मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे, एकूणच 4 हप्ते जी लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत, तर त्या लाडक्या बहिणींना आता एकूण 2 टप्प्यामध्ये, म्हणजेच 3,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये असे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकूणच 6,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत. तर पहा, राज्यातील काही पात्र लाडक्या बहिणींना मागील 4 महिन्यापासून एकही हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. पहा, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे की तुम्हाला जानेवारीपासून, म्हणजेच फेब्रुवारीचा, मार्चचा, एप्रिलचा आणि मेचा हप्ता तुम्हाला मिळाला का? तर ज्या लाडक्या बहिणींना तो हप्ता मिळाला असेल त्यांनी त्यांनी धन्यवाद सर, पैसे मिळाले म्हणून त्यांनी इथं नक्कीच कमेंट करायचे आहे. तर पहा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे एकूण 4 महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणीचे रखडलेले आहेत. पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2 टप्प्यात आता 6,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. पहा, म्हणजेच ज्यांची आपल्याला खात्री असते, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, अशा अधिकाऱ्यांनी हे 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय खरी माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. तर पहा, यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि आता त्या लाडक्या बहिणी या 6,000 रुपयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर पहा, हे 6,000 रुपये नक्कीच येत्या किती दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जमा होतील याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. पहा, ई-केवायसी नंतर राज्यातील लाडक्या बहीण योजनेमधून 80 लाख पेक्षा जास्त महिला या अपात्र ठरविल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. पहा, म्हणजेच जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणी आता या योजनेमधून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. पण यामध्येच काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यामध्ये जो त्यांना महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ दिला जात होता, तो त्यांना इथं जमा झालेला नाही आणि तो जवळपास 4 महिन्याचा लाभ त्यांना इथं मिळालेला नाही. त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 4 हप्ते एकदाच किंवा 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपयाचा एक टप्पा आणि दुसऱ्या 3,000 रुपयाचा एक टप्पा असे 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपयांनी त्यांच्या खात्यामध्ये हे 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत. आणि ते येत्या पुढील उर्वरित काही दिवसामध्ये, म्हणजे महिन्याच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये, जो जून महिना सुरू झालेला आहे, त्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे लाडक्या बहिणीचे त्यांना 6,000 रुपये मिळणार असल्याची माहिती इथं अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये आतुरता लागली असेल की ही तर पहिली खबर झाली, तर लाडक्या बहिणींसाठी दुसरी आनंदाची आणि महत्त्वाची जी बातमी होती ती कोणती आहे? तर पहा, सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तब्बल ज्या 80 लाख लाडक्या बहिणी ह्या योजनेमधून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत, त्यांचा जो लाभ बंद झालेला आहे, तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का? पहा, म्हणजेच आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे जो 2.5 कोटी महिलांचा जो आकडा होता लाडकी बहीण योजनेत पात्र असलेला, तो आता म्हणजे जवळजवळ निम्म्या लाडक्या बहिणी या योजनेमधून अपात्र ठरण्यात आलेल्या आहेत. तर सर्वांना वाटत आहे की आता लाडकी बहीण योजनेची जी अर्जाची नोंदणी आहे ती पुन्हा सुरू होणार का?
पुन्हा नव्याने लाडक्या बहिणीसाठी अर्ज करता येणार का, अशा त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी आणि पडताळणीनंतर तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्यांना या योजनेमधून अपात्र केलेलं आहे. तर सरकारकडून नव्याने नोंदणी किंवा मुदतवाढ देण्याचा जो निर्णय आहे किंवा त्यांचा जो प्रस्ताव आहे तो इथं देण्यात आलेला आहे का, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. म्हणजेच जी माहिती आपल्याला वाटते की लाडक्या बहिणींची जी योजना आहे, लाडकी बहीण योजना, त्यांची जी अर्ज प्रक्रिया आहे ती नव्याने सुरू होणार का, हे नोंदणी नव्याने होणार का, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन लाडक्या बहिणी अर्ज करू शकणार का, ज्यांना अर्ज करायला वेळ भेटला नव्हता, ज्यांना अर्ज करण्यासाठी तर त्यांना आता अर्ज करता येणार का. तर त्यांना इथं सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही. त्याशिवाय ई-केवायसीला पुढे मुदतवाढही मिळणार नाही. 30 एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपली असून पडताळणीनंतर तब्बल 70 लाख पेक्षा अधिक महिला आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन नोंदणी होणार नाही किंवा नव्याने अर्ज भरता येणार नाही. याची दखल सर्वांनी घ्यायची आहे.